नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, आता खूप गरमीचा दिवस आहे आणि आपल्याला हे लाडू करायचे आहेत. आपल्याला कसं आपल्या शरीरासाठी भरपूर पाणी लागतं, भरपूर एनर्जी लागती. त्यासाठी मी तुम्हाला आज लाडू बनवून दाखवणार आहे. आणि आपले हातपाय अगदी लोखंडासारखे दणकट राहण्यासाठी काय करायचं, तर हे लाडू रोज एक खा. खरंच तुमचा हातपाय थंड लोखंडासारखे दणकट राहतील आणि दणकट राहणार आणि पाणी पिणार, आपल्या शरीरासाठी थंडावा देणार हे लाडू अशा पद्धतीने करणार आहे. खूप पौष्टिक लाडू आहे. रोज एक खा. तुम्ही दणदणीत राहसान, खणखणीत राहसान, कुठलाही आजार होणार नाही तुम्हाला हे जर लाडू खाल्ले तर. आता इथे पहा, मी बदाम 1 वाटी घेतलेली आहे आणि काजू 1 वाटी घेतलेली आहे. 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि हे छान असं तुपात, साजूक तुपात भाजून घेणार आहे. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने मी भाजते आणि घरामध्येच असतात त्याच सामग्री वापरणार आहे, दुसरं काही नाही. पण आपण हेल्दी खाण्यासाठी अशा पद्धतीने हेल्दी खा की तुमचं शरीर एकदम दणकट राहिलं पाहिजे, आजार कुठला आला नाही पाहिजे, शरीरात पाणी भरपूर बसलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे. आता थंडी गरमीच्या दिवसात तर नक्कीच तुम्ही ह्या लाडू करून खा. रोज एक खा, तुम्ही दणकट राहणारच. तर इथे मी घेतलेले आहे बदाम आणि काजू भाजून तुपात साजूक. आता मी घेणार आहे 1 वाटी खोबरं. तर सगळं 1 वाटीचं मेजरमेंट आहे. पहा तुम्ही, हे डेसिकेटेड कोकोनट आहेत, म्हणजे पाठीमागचं काळं काढलेलं आहे त्या खोबऱ्याचं, आणि असं ते भेटतं बाजारात डेसिकेटेड कोकोनट म्हटलं तरी. तर आणि ते वापरायचं आपल्याला. तर हे पहा अशा पद्धतीने मी वापरणार आहे. हेल्दी सर्व आहे. म्हणजे बदाम तर आपल्याला एनर्जी देतच, काजू पण एनर्जी देतात आणि खोबरं तर विचारू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला एनर्जीवाली आहेत आणि थंडावा देणारे आहे पोटाला. आणि भरपूर पाणी पेसान तुम्ही हे जर खाल्लं तर, म्हणजे आपल्यात पोटात आणखीन थंडावा निर्माण होणार. म्हणून हा लाडू रोज एक सकाळी खा किंवा संध्याकाळी खाला तरी चालेल, कधीही खा, 1 दिवसातनं एकदा खायचा. पण खूप एनर्जी देणार आहे लाडू. घरात सर्वांनाच द्या खायला गरमीमध्ये. ह्या खूप थंडावा देतं हे लाडू. हे पण भाजून घेतलेलं आहे पहा. आता हे पण बाजूला ठेवते. आता आपण काय करायचं, ह्याला वाटण्याचा प्रयत्न करायचा. आता मी आता डाळा पण घेतलेल्या आहेत, 2 वाट्या डाळा घेतलेल्या आहे. ह्या 2 वाट्या डाळा मी वाटून घेणार आहे. तर डाळा तर काय भाजलेल्याच असतात ना, तर मी तरी पण आता भाजणार आहे. नंतर पहा तुम्ही कसे भाजणार आहे. प्रत्येक जिन्नस म्हणजे मिक्सरमध्ये वाटून काढल्यानंतर चाळून घ्यायची. त्याच्यातले छोटे छोटे कण राहतात ना, ते पण आपल्याला याच्यात पडले होते आता 1-2 ते काढून घेतले. आता परत ते डाळा उरलेली आहे ना, 2 वाट्या डाळा होती, तर 2 वाट्या डाळांचं मी छान असे डिमांडमधून मी आणली होती डाळा. तर 2 वाट्या डाळा भरलेली आहे. तर दोन्ही वाट्या मी आता वाटूनच घेते. आणि ह्याला वेळ खात नाही जास्त. ह्या लाडूला आपल्याला आपण करत असतो प्रत्येक वेळेस काय काय सणासुदीला किंवा दिवाळीत असे हेल्दी लाडूचे पदार्थ, किंवा काय एखादा सण आला, गणपती गौरी आला, त्यावेळेस करत असतो. पण असं मधीतरी कधीतरी खावं आवडीने खातात. तर हे बाजूला ठेवते. आता हे सर्व हे पण घ्यायचं आहे दळून आपल्याला. तर ते थोडासा चोथा राहिला, तो पण ह्याच्यात टाकलेला आहे. हे पण दळून घेते आता. हे बघा, हे पण दळून झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. एक काजू आणि बदामचं काय होतं, जास्त वाटलं ना तर लगेच तेल निघतं त्याचं, म्हणून जास्त नाही वाटायचं. थोडं जास्त राहिले बघा वाटून. म्हणजे जास्त जर फिरवलं असतं ना, त्याचं एकदम ओलं झालं असतं, आपल्याला चालता पण आलेलं असतं, तेल पाहिजे निघालं असतं. तर हे आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. आणि ह्याच्यात काय करायचं, आता आपल्याला थोडंसं फिरून घेते मी आता. हे मैत्रिणींनो, हे बदाम तर आपल्याला किती एनर्जी देणारं आहे, बुद्धी देणारं आहे, स्मरणशक्ती वाढवणारं आहे. म्हणजे बदाम किती कामाला येते पहा.
लहान मुलांपासून मोठ्यांना हा लाडू द्या खायला. खरंच हेल्दी आहे आणि शरीरात पाणी ऊर्जा निर्माण करणारे लाडू आहेत. आता 1 वाटी साखर घ्यायची आपल्याला. सर्व 1 वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि डाळा कशी आपल्याला प्रोटीन देणारी डाळ आहे. आपल्या शरीरात प्रोटीन कमतरता असली प्रोटीनची ना, लगेच भरून काढणारी डाळा. आणि ही डाळा म्हणजे भाजलेली आहे. तर त्याच्यात मी विलायची पण टाकते, म्हणजे त्याचा पण दळून जाते ना, त्याचा पण स्वाद आपल्याला उतरेल लाडूमध्ये, म्हणून विलायची घालायचीच. आता सर्व झालेले. आता मोठं भांडे घेते मी. या मोठ्या भांड्यात हे सर्व प्रत्येकी 1 वाटी होती ती घेतलेली आहे आपण हे करून. आता खोबरं राहिलेलं अजून बाजूला. तर ते आता मी पहिलं काय करते, डाळा आहेत ना आपली, हे बाजूला ठेवते. साखर टाकते, याच्यात वाटून घेते पहिली. ही साखर वाटून घेतलेली आहे, ती पण चाळून घ्यायची. आपण विलायची आणि साखर टाकली होती ना, विलायची पण दळून निघाली आहे, साखर पण दळून निघालेली आहे. अशी आयडिया करायची. कधी कधी विलायची थोडीशी असली तर कुठं कुटायची, तो प्रश्न पडतो. मग आपलं साखरेतच टाकली ना तर वाटून निघते मस्त. हे पहा, आता हे आपलं टाकायचं साखरेच्या डब्यात, काही नाही होत. विलायचीचं आणि ह्याचंच आहे ना, साखरेचा चहाला बी स्वाद येईल छान. आता हे मी बाजूला ठेवते आणि त्या डाळाचे पावडर केलेली आहे ना, ते पाहणार आहे. ही डाळाची पावडर केलेली आहे ना. आता ह्याला काय करायचं, आपल्याला वाटतं मस्ती भाजलेली डाळ आहे, पण थोडीशी असं वाटतं ना भाजावं आणखीन. वाटतं का नाही मैत्रिणी? पहा बरं. आता मी साजूक तूप टाकते. पहा आता हे 2 चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे. आणखीन एक घेते अर्धा चमचा. तर हे एवढंसं पुरेसं होणार आहे आपल्याला. म्हणजे 2.5 चमचे टाकलेले आहे साखर. याला जास्त तूप पण लागत नाही, का की ते दुसरं साहित्य आहे ना आपलं, बदाम काजू असे हे, तर ते त्याला तर एकदम ओलावा झालेला आहे निर्माण. आणि साखर टाकली आणखीन, म्हणजे आणखीन ओलावा झाला निर्माण त्याच्यात. त्याला काय लागणार नाही, ह्यालाच लागणार आहे ना, म्हणून ह्याला मी थोडंसं साजूक तूप टाकून थोडासा रंग बदलूपर्यंत हलवून घ्यायचे आपल्याला. जास्त नाही, थोडासा रंग बदली केला का लगेच काढायचं, का की भाजलीच आहे आपली, म्हणून थोडासा रंग बदली करायचा. तर हे छान भाजून व्यवस्थित खरपूस भाजायचं, पण स्लो मंद गॅसवर, म्हणजे जळायला बिळायला नाही पाहिजे जरा पण. आणि तूप पण लागलं पाहिजे सगळीकडे, म्हणून छान भाजून घ्यायच्यात. हे बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं भाजून. बऱ्यापैकी ओलावा निर्माण झालेला आहे त्याला. हे पहा, थोडंसं अजून भाजते तरी पण आणखीन थोडा ओलावा निर्माण करते त्याला, का की ते थोडंसं भाजत गेलं ना, पातळ होत जाणार ते आपाप, की आपण साजूक तूप टाकले त्याच्यामध्ये. म्हणजे पहा, कुठल्याच गोष्ट हे नाही, आपलं सगळं हेल्दी घातलेलं आहे. आणखीन तुम्ही ह्याच्यात मखाणे पण घालू शकता. ह्याच्यात तुम्ही म्हणजे आणि प्रकार घालू शकता. ह्याच्यात ड्रायफ्रूटचे आणखीन बदाम तर घातलेत, पिस्ता वगैरे, किंवा असं मगज हे पण टाकू शकता ह्याच्यात. जे आपल्या पोटात तेवढंच हेल्दी आणि थंडावा देणारे पदार्थ घालायचे कुठलेही. थंडावा पडला पाहिजे आपल्या पोटात, का की गरमीच्या दिवसात हे लाडू खायचेच. म्हणून आपल्याला ही पद्धत करायची आणि ह्यानीच खायचे. तर हे बऱ्यापैकी झालेलेच आहे आपलं. स्लो गॅस ठेवल्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे याला, नाही तर फास्ट असतं तर काय जरा लगेच झालं असतं, पण ना खाली करपण्याची भीती असते त्याला, म्हणून ह्याला जरा स्लोमध्येच भाजायचं. मी ह्याला 1 मिनिटभर भाजलेलं आहे. आता बंद करणार आहे आणि ओतून घेणार आहे गरम असतानाच. हे बघा, आता ते साखर आणि पावडर सगळं केली होती ना आपण, त्याच्यात ओतून घेते बघा गरम असतानाच.
गरम असताना घेतल्याने काय होतं, तिथे ओलावा निर्माण होतो आणखी, म्हणून गरम असतानाच घ्यायचं. तर मस्त एकजीव करायचं सर्वचं. सुगंध सुटलेला आहे, विलायची पण टाकलेली आहे आणि आपण ते भाजले ना त्याच्यामुळे आणखीन खमंगपणा आलेला आहे त्याला. तर मस्तच झालेलं आहे ते. हा लाडू पेड्यासारखा होतो, हे खोबरं टाकलं त्याच्यात. लाडू एकदम तोंडात टाकताच विरघळणारा पेड्याच्या जास्त छान होतो. मस्तच होतो. अशा तऱ्हेने हेल्दी लाडू करा आणि रोज एक खा. एकजीव झालेला आहे सर्व. आता आपण त्याला बांधायचे प्रयत्न करू. आता लाडू लगेच होते बघा, जास्त वेळ पण खाणार नाही हे लाडू बांधायला, कारण की बांधायला पटकन येते बघा. कमी तुपामध्ये छान तूप कमी टाकलेलं आहे पहा. किती तूप टाकलेले आपण, 3 चमचे 2.5 चमचे टाकला असं ना पहिला. एक भाजण्यासाठी काय भाजण्यासाठी, बदाम आणि काजू भाजण्यासाठी थोडासा 1 पाऊण चमचा टाकला, म्हणजे 3 चमचे आपलं साजूक तुपात हे लाडू बनतात पहा. आता मी तुम्हाला असं पण दाखवते, आणखीन दाखवते तुम्हाला आयडिया करू करू लाडूचे. किती गोल गरगरीत एकदम शाईनवाले लाडू येतात पहा. सुरेख आलेत का नाही. अजून एक बांधून दाखवते तुम्हाला पहा. बांधायला पण एका हातात, दोन्ही हातात 2 बांधले तरी चालतात, फटाफट होतात बांधून, काही वेळ खात नाही. दोन्ही पण झालेले आहेत. आणखीन एक दाखवते मी, त्याला लावणार आहे खसखस. म्हणजे ह्या लाडूला आपण बांधलं ना, आता हातावर थोडीशी खसखस घेते, तुम्हाला दाखवते कशी खसखस लावायची. जास्त नाही लावायची. ही खसखस घेतली आणि ही इकडे पेरली जराशी हातावर आणि ह्याला असं गुंडाळलं. जास्त लावायची नाही खसखस. हे बघ, खसखसमुळं कसं छान दिसतात पण लाडू, आणि खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. म्हणून खसखस लावल्याने लाडूला पण शाईन येते आणि आरोग्यासाठी पण खूप छान लाडू म्हणजे खसखस आहे. तर आता तुम्हाला हे लाडू एकदा फोडून दाखवते कसे तुटले जातात. एवढे लाडू झालेले आहेत, मस्त आहे बघा. आता एक उचलते याच्यातला, एकदम पेड्यासारखे मऊ लुसलुशीत बनलेले आहेत, खूप छान दिसायला देखणे दिसतात. आणि हे बघा एकदम ओले ओले झालेले आहेत. आणि हे बघा आता फोडून दाखवते. खसखसमुळे छान दिसतात ना. वाव, आहे का नाही पेढा. खायला बी तेवढेच छान लागतात. अगदी तोंडाला पाणी सुटून पाहिल्यावर लाडू तुमचे आमचे तुम्हाला. तर पहा बरं किती सुरेख झालेले आहे. अगदी छान, हॉटेलमध्ये भेटणारच नाही असे लाडू, असे झालेले आहेत, खूप सुरेख. तर मैत्रिणी आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि मैत्रिणी दुसरी गोष्ट, माझे मसाले आलेले आहेत, कसे करायचे ते मी दाखवले आहेत पहा. केलेत मी मसाले हे अशा पद्धतीने गावाकडे मसाले केलेले आहेत, चुलीवर भाजलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी 22-23 असे मिरच्या पकडून असे गरम मसाल्याचे वापर केलेले आहेत. आणि बरेचसे मसाले तुमचे माझे घरचेच आहेत, ऑर्गॅनिक शेतीमुळं, त्याच्यामुळं घरचे मसाले आमचे आहेत, तेच वापरलेले आहेत बरेचसे. म्हणजे मिरच्या, धने, सफेद तीळ, हळद, आणखीन काही वस्तू तर त्या घरच्याच असल्यामुळं आम्ही शेणखता उगवलेल्या वस्तू आहेत ह्या वापरलेल्या आहेत. आणि जे आपल्याकडं नाही आहेत ते हाय क्वालिटीचे गरम मसाले मी बाजारात जेवढे गरम मसाले भेटतात ना तेवढे घातलेले आहेत. कस्तुरी मेथीपासून, हिंगापासून तर बडीशापासून सर्व काही मसाले वापरलेले आहेत. ते बी तेलात भाजून, मिरच्या कुटून घेतल्यात, म्हणजे असे डंकावर कुटलेले आहेत आणि मिरच्या निसून भाजून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं मसाल्याला खमंगपणा भरपूर आहे. मसाला हा तुमचा वर्षभर रंग ढळत नाही. या मसाल्याचा लाल तरीबाज मसाला बनतो आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घ्यायचे असले तर घ्या. पुऱ्या महाराष्ट्रभर मसाला आहे, फ्री डिलिव्हरी कुठे पण भेटणार. तर माझे लाडू कसे झाले ते मात्र नक्की सांगा मैत्रिणींना. बाय, परत भेटू.